स्थानिक श्री क्षेत्र तपोवनेश्वर संस्थान बोंडणा येथे आदर्श ग्रामनिर्माण बहुउद्देशीय सेवा समितीतर्फे वाग्यज्ञ कीर्तन प्रबोधन कार्यक्रम 1 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत अभ्यास वर्ग घेण्यात आला। या अभ्यास वर्गात श्री सत्यपाल महाराज, आचार्य वेरुळकर गुरुजी, इंजिनियर भाऊसाहेब थुटे, समाजसेवक गोविंद कासट, मंगेशदादा खोंडे इत्यादी निरनिराळ्या वक्त्यांनी आपले वाग्यज्ञ कीर्तन प्रबोधनात विषय मांडून उपस्थित सर्व अभ्यासकांना मार्गदर्शन केले। या कीर्तन महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील महाराज लांजुळकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की समाजामध्ये आचारशील वक्त्यांची फौज निर्माण झाली तरच परिवर्तनाकडे वाटचाल करेल। अशा प्रकारचे उपस्थित अभ्यासकांना मार्गदर्शन केले। प्रार्थनेमध्ये शिस्त, शांती, गांभीर्य आदी गुण उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान लाभे मानव्याचे शिक्षण प्रार्थनेमध्ये काय शिकवते? शिस्त, शांती, गांभीर्य आदी गुण उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान या सामुदायिक प्रार्थनेमध्ये कसं उठावं, कसं बोलावं, कसं बसावं ही शिस्त महाराजांनी प्रार्थनेमध्ये लावून दिली आहे। सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर खूप गहन अर्थ आहे। महाराज म्हणतात हम भिन्न हो इस देह से पर तत्व से सब एक हो। हा देह हे शरीर जरी आमचं वेगळं वेगळं असेल पण तत्व आमचे एक असले पाहिजे। या तत्वाने आपण जगलो पाहिजे, वागलो पाहिजे। समुदाय प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली, लाभो जनास सगळा किती गोड ही प्रणाली। सामुदायिक प्रार्थनेची अशी गोड प्रणाली महाराजांनी आपल्याला लावली आहे। सर्वांनी या सामुदायिक प्रार्थने दररोज करावी अशी मी गुरुदेवांनी प्रार्थना करतो आणि प्रार्थनेवरचे शब्द या ठिकाणी थांबतो। या अभ्यास वर्गासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 12 जिल्ह्यातून 25 अभ्यासकांनी सामुध्यान, सामुप्रार्थना, राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन, संवाद कौशल्य, संगीत, बौद्धिक श्रमदान, सक्षम ग्रामसभा, जलसंधारण अशा अनेक विषयांचे धडे घेतले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे प्रमुख डॉक्टर रामेश्वर बरघट, तपोवनेश्वर संस्थानचे अध्यक्ष देवराजजी भोरे, सुभाषराव सिंहे, सुरेशराव देशमुख, मुख्य शिक्षक प्रशांतजी ठाकरे, संगीत शिक्षक वैष्णवजी बोर्डे व इतर अनेक मंडळींची उपस्थिती लाभली।